नेक्स्ट क्वेश्चन म्हटले 2-3 तुम्हाला होमवर्क आहेत. cos raised to 8x इंटिग्रेशन साइन आहेत. cot x into dx. आन्सर बघा. लेट I equals to integration of cos raised to 8x into cot x into dx. Therefore, I equals to integration of cos raised to 8x. हा cot जो आहे हा कशात लिहून घ्या, cos upon sin into what your dx. Right? आणि टॅन काय असतो, साइन अपॉन कॉस एक्स. तर कॉट केलं त्याच्या अपोजिट म्हणजेच कॉस एक्स अपॉन साइन एक्स. देअरफॉर I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 8, इथं 1 असतो आपण लिहित नाही, 8 + 1 किती झाले तुमचे 9, cos raised to 9x डिवाइडेड बाय sin x into dx. एक काम करायचं आता, हा जो आहे याला मल्टिप्लाय अँड डिवाइड काय करू आपण, साइन एस. साइन एस कावर करतोय की या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स यायला पाहिजे आपल्याला, का तो आपण पुढे बघूया. देअरफॉर I इक्वल्स टू cos raised to 9 into sin x divided by sin x into what, sin x into dx. Therefore, I equals to integration of cos raised to 9x into sin x divided by what, sin square x into dx. हा अशा फॉर्म मध्ये येण्यासाठी आपण काय करतोय, या ठिकाणी साइन स्क्वेअर घेत आहे. बघा, cos raised to 9x into sin x divided by 1 minus cos square x into what, dx. रिझन बघा काय या ठिकाणी, साइन स्क्वेअर एक्स प्लस cos square x equals to 1. Therefore 1 minus cos square x. Therefore I equals to इंटिग्रेशन, आपण काय करूया डिरेक्टली आता कॉस बद्दल काय टी पुट करूया. सपोज cos x equals to t, differentiate with respect to what, x. Therefore d by dx of cos x equals to what, dt upon dx. What is d by dx of cos x, minus sin x equals to dt upon dx. Therefore minus sin x into dx equals to dt. याला एक नंबर नाव देऊया. Therefore equation 1 becomes याला मायनस साइन इकडे घ्या, मग मायनस dt. कारण तुमचं काय फक्त x साइन x इंटू वॉट dx आहे. याबद्दल काय तुमचं येईल मायनस dt आणि याबद्दल काय तुमचा कॉस टी बद्दल टी येईल. ओके.
Therefore, equation 1 becomes I equals to integration of what? T raised to 9 into what? Minus dt. त्याच्यानंतर आपण काय आहेत 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर, 1 मायनस टीचा स्क्वेअर मायनस साइन पुढे घ्या, टी रेस टू 9 1 मायनस टी स्क्वेअर इंटू वॉट डी टी. समजून घ्या तुम्ही आता हे आय इक्वल्स टू मायनस टी रेस टू 9 हा टी स्क्वेअर जर मायनस साइन घेऊन टी स्क्वेअर मायनस 1 जर घेतला डी टी बघा, मायनस इंटू प्लस मायनस आणि मायनस मायनस प्लस, प्लस टी रेस टू 9 टी स्क्वेअर मायनस 1 इंटू डी टी. आता आपण काय करूया, भागाकार करून घेऊया या ठिकाणी. हा 9 आहे, हा 2 आहेत, म्हणजे 7 प्लस 2 काय झाला तुमचा 9. परत याने याला म्हणलं मायनस आला, मायनस 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 प्लस, हा कट झाला, तिथे आले तुमचे टी रेस टू 7 प्लस टी रेस टू किती आले तुमचे 5, परत टी रेस टू 2 टी रेस टू 5 मायनस सॉरी टी रेस टू 7 मायनस टी रेस टू 5 मायनस 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 प्लस, परत हे कट झाले, परत तुमचा काय आला टी रेस टू 5, परत टी रेस टू 3 घ्या, 3 प्लस 2 किती झाले तुमचे 5, परत याने याला मल्टिप्लाय केलं मायनस 1 ला किती आले 3, परत मायनस 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 प्लस, परत टी क्यूब आला, परत जर तुम्ही प्लस टी ने मल्टिप्लाय केलं 1 आणि 2 किती झाले 3, मायनस टी मायनस सॉरी मायनस 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 प्लस, उरला काय तुमचा क्वोशंट फक्त टी उरलेला आहे. लक्षात. आपल्याला एक आहे डिव्हायडन इक्वल्स टू डिव्हायजर इंटू क्वोशंट प्लस वॉट रिमाइंडर. तुमचा डिव्हायडन काय आहे टी रेस टू 9 डिव्हायजर काय आहेत इंटू क्वोशंट काय आला तुमचा प्लस रिमाइंडर काय आहेत टी. ओके, तर तुमचा हा जो टी रेस टू 9 आहेत याबद्दल हे आले बघा. मग therefore I equals to integration
t raised to 7 plus t raised to 5 plus t cube plus t into what? T square minus 1 plus your what? Plus t divided by t square minus 1 into dt. सेपरेट करू या ठिकाणी आपण. इंटिग्रेशन ऑफ t raised to 7 t raised to 5 प्लस, इथं प्लस साइन आहे, प्लस therefore I equals to t raised to 7 plus t raised to 5 plus t cube plus t into dt प्लस या ठिकाणी काय करू आपण ऍडजस्टमेंट करूया. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2 जर केलं तर हा 2 कट होईल तर टी उरेल. कारण काय घेतलं आपण की इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय एफ एक्स इक्वल्स टू वॉट? लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह काय 2t मायनस 1 0 म्हणून आपण काय केलं या ठिकाणी 1/2 आणि 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलेला आहे. पुढे आपण घेऊया हा फॉर्म्युला. इथे जर तुम्ही बघितलं प्रत्येकाला जर इंटिग्रेशन अप्लाय केलं या ठिकाणी तर x raised to n plus 1 divided by what? n plus 1 divided by 8 plus t raised to 6 upon 6 plus t raised to 4 upon 4 plus t square upon 2 plus हा तुमचा 1/2 into log of mod of t square minus 1 plus c. या ठिकाणी दोन फॉर्म्युले यूज केलेले आहे आपण. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n आणि दुसरा आहे तुमचा इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x f ऑफ x इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ f ऑफ x प्लस c. हे झाली कंडिशन. आता काय करू आपण या ठिकाणी t ची व्हॅल्यू पुट करूया. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ t? cos x. cos 8x divided by 8 plus cos raised to 6x divided by 6 plus cos raised to 4x divided by 4 plus cos square x divided by 2 plus 1/2 log of cos square x minus 1 plus c. 1/2 जरी बाहेर कॉमन काढला तरी चालेल किंवा तुम्ही ॲजच ठेवलं तरी पण चालेल. आपण पाठीमागे आन्सर पाहूया काय हे. तसंच आहे ते, त्यांनी काय 2 बाहेर कॉमन काढलेला नाहीये. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन बघा 11वा. इंटिग्रेशन ऑफ tan raised to 5x into dx. Let I equals to integration of tan raised to 5x into dx. याच्यामध्ये काय करू आपण दोन पार्ट मध्ये करूया. tan क्यूब x into what tan square x into dx equals to tan cube of x. What is tan square x? 1 minus sec square x into dx. And हे बघा रिझन काय आहेत. कि 1 plus tan square x equals to what? Sec square x. Therefore मग tan square x equals to what? Sec square x minus 1. Okay. Therefore I equals to integration of ह्या tan x ने एकदाला मल्टिप्लाय करून घ्या. Tan cube of x minus this is what your sec square x minus 1 आहे त्या ठिकाणी. sec square x minus 1. याने याला मल्टिप्लाय टू what? Sec square x minus integration of what? सॉरी पहिले सेपरेट लिहून घेऊया आपण. मायनस what? ओके. नंतर काय करा सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. मायनस इंटिग्रेशन ऑफ what? tan cube of x into dx. करेक्ट. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की हे जो इंटिग्रेशन आहे हा दोघांना काय केलंय सेपरेटली अप्लाय केलेला आहे. आता परत हा जो tan क्यूब आहे हा परत सेपरेट करा आता स्क्वेअर मध्ये. tan क्यूब ऑफ x into sec square x into dx मायनस हा काय करा आता tan square x पहिले आपण tan x घेऊया into what? tan square x into dx equals to tan cube of x into sec square x into dx मायनस परत tan स्क्वेअरला काय करू आपण sec square x minus 1 equals to integration of tan cube of x into sec square x into dx मायनस याने याला मल्टिप्लाय करून घ्या tan x into what? sec square x minus tan x into dx equals to integration of tan cube of x into sec square x into dx minus हा tan x into dx मायनस परत काय घ्या tan x into dx. करेक्ट.
आय इक्वल्स टू आणि याला एक नंबर नाव द्या. आता tan x इक्वल्स टू काय पुट करा, टी. डिफरन्शिएट with respect to x d by dx of what, tan x equals to dt by dx. What is d by dx of tan x? Sec square x into what, dt by dx. Therefore sec square x into dx equals to dt. Therefore equation 1 becomes, आता 1 बघा हे आहे tan cube of x into sec square dx minus tan, सॉरी मायनस मायनस करते या ठिकाणी, मायनस इंटू मायनस प्लस. बघा या ठिकाणी आता आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ tan क्यूब टी चा क्यूब इंटू व्हॉट इज सेक्स स्क्वेअर dx इक्वल्स टू व्हॉट dt आहेत, मायनस tan x t इंटू dt मायनस मायनस. आता या ठिकाणी बघा तुमचा या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ tan x dx आहे, या ठिकाणी कुठे sec x नाहीये. मग याचं आपण काय करूया, डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊया. याचं डायरेक्ट इंटिग्रेशन काय, लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस याचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन काय येईल तुमचा, C1 येईल, काय येईल C1. पण अजून हे बाकी आहे. Therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n, डायरेक्ट आपण या ठिकाणी काय इंटिग्रेशन अप्लाय करू, t रेस टू 4 अपॉन 4 मायनस t स्क्वेअर अपॉन 2 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस C1 याचा इंटिग्रेशन आणि याची इंटिग्रेशनची साइन प्लस काय आली तुमची C2 आली, या दोघांची आली C2 आलेली आहे. मग therefore I equals to what is value of t, tan x. But tan raised to 4x divided by 4 minus सेकंड काय तुमचं tan इथं स्क्वेअर आहे, स्क्वेअर x अपॉन 2 प्लस लॉग ऑफ sec x प्लस c. ओके, या ठिकाणी काय करू, C1 प्लस C2 इक्वल टू C कॉन्स्टंट असल्यामुळे हे झालं तुमचं आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इंटू इंटू dx, करेक्ट. आन्सर बघा आता, लेट I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ tan 3x
into tan 2x into tan x into what dx. ओके, या ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट करूया थोडी. tan हा जो 3x आहे हा काय करायचा, tan 2x प्लस एक्स म्हणजेच काय 2 प्लस एक्स काय झाला तुमचा 3. Therefore tan 3x tan 2x plus tan x divided by 1 minus tan 2x into what tan x. फॉर्म्युला आठवतो का नाही, काही नाही आठवते, लिहून घ्या मग. tan a plus b equals to tan a plus divided by 1 minus tan a into tan b. Okay. Therefore tan 3x हा डिवाइड करने का होईल मल्टीप्लाय 1 मायनस tan 2x into tan x equals to tan 2x plus tan x. करेक्ट. हा डिवाइडचा काय करता मल्टीप्लाय. आता ह्या tan 3x ने याला मल्टीप्लाय करा आणि याला मल्टीप्लाय करून घ्या. Therefore minus tan is equals to what tan 2x plus tan x. करेक्ट. हा जो tan x याला मल्टीप्लाय केलं ह्या tan x ने याला मल्टीप्लाय केलं इक्वल्स टू व्हॉट युअर tan 2x प्लस tan x. मग हा जो आहे हा इकडे जाऊ द्या. Therefore tan 3x करेक्ट इकडे आले मायनस tan 2x हा tan इकडे आला मायनस tan x आणि ही जी टर्म आहे ती इकडे गेली बघा tan 3x into tan 2x into tan x. याला 2 नंबर नाव द्या. मग फ्रॉम 1 and 2 बघा ही जी किंमत आहे ही याच्याबद्दल काय पुट करा तुम्ही हे पुट करा लक्षात. Therefore I equals to इंटिग्रेशन ऑफ tan 3x याची किंमत ही टाकतोय आपण मायनस tan 2x मायनस tan x into dx. करेक्ट. हे जे तुमचं tan 3x into tan 2x into tan x आहे हे याच्याबद्दल हे टाकायचं आहे. सेपरेट डेरिवेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन अप्लाय करा into dx minus integration of tan 2x into dx minus tan x into what dx. लक्षात आहे या ठिकाणी प्रत्येकाचा सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय केलेला आहे. ओके. Therefore आता हा जो tan of 3x आहे हा काय येईल तुमचा I इक्वल्स टू इंटिग्रेशन log of
sec 3x divided by 3 minus log of sec 2x divided by 2 minus log of sec x plus c. हे झालं तुमचं आन्सर. उत्तर जरा मागे वेगळ्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत, आपण त्या फॉर्म मध्ये या ठिकाणी लिहून घेऊया. एक मिनिट. ओके. देअरफोर याचा LCM काढून घेऊया. लसावी इथे 1 असतो, आपण तो लिहित नाही. करेक्ट. 3 2 जा 6 into 1 6 आला लसावी. याला कितीने 2 ने मल्टिप्लाय, याला 3 ने आणि याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. करेक्ट. तेव्हा येईल तो तुमचा 6. 3 2 जा मायनस 6, याला कितीने 6 ने मल्टिप्लाय, लॉग ऑफ ओके. देअरफोर I इक्वल्स टू 1/6 बाहेर घ्या, sec 2x minus 6 log of sec x plus c. Therefore I equals to 1/6. आता हा 2 आहे, log m raised to n log m, log of sec 3x चा स्क्वेअर मायनस log of sec 2x चा क्यूब मायनस log of sec x चा 6 प्लस युअर c. हे झाला तुमचा आन्सर. लॉग 1/6 लॉग सेक ऑफ मायनस आहे म्हणून लॉग काय तुमचा m/n आला, हा म्हणजेच हा डिवाइड आला प्लस c. हे तुमचं आन्सर. ओके. ओके बाय. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, पुढचं टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत. ओके. ओके बाय.